यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। जुहू बीचवरील कचरा कोळीवाड्याच्या दिशेने जमा होतोय। कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचा आरोप आहे, कोळीवाडा परिसरात लोकशाही मराठीचा रियालिटी चेक आहे। मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य मागच्या 2 महिन्यापासून पाहायला मिळत होतं। लोकशाही मराठीकडून दर दिवशी या सगळ्या परिस्थितीचा गंभीर आढावा घेतला जातोय। आज 47 दिवस पूर्ण होत आहेत। पालिका प्रशासनाकडून समुद्र किनाऱ्यावरचा कचरा उचलला जातो, तो कोळीवाड्याच्या दिशेमध्ये आणून जमा केला जातोय, असा आरोप कोळी बांधवांनी केलाय आणि इथलाच आढावा घेतलाय आणि नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या जुहूच्या समुद्र किनारी आपण पाहतोय की टनभर कचरा हा मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून पाहायला मिळतोय। आज देखील आपण पाहिलं तर स्वच्छता मोहीम ही पाहिजे तशी राबवली जात नाहीये। बीएमसी जर आपण पाहिलं तर तितक्या वेगानं आजही काम करत नाहीये। मात्र जुहू चौपाटीवरचा कचरा उचलून हा आता कोळी बांधवांच्या या सगळ्या वस्तीच्या परिसरामध्ये टाकला जातोय। आपण पाहतोय की कशा पद्धतीत पालिका प्रशासनाकडून तो कचरा उचलून एका बाजूला अशा पद्धतीत या सगळ्याच कोळी बांधवांच्या वस्तीत टाकला जात आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर आरोग्याचा प्रश्न असेल, ये जा करण्यासाठी या सगळ्याच कोळी बांधवांना आज मोठा त्रास होत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, कशा पद्धतीत हा कचरा इथेच साचून ठेवला जातो, पालिका प्रशासनाचं नेमकं कशा पद्धतीत जुहू चौपाटी साफ करण्याचं काम अद्याप सुरू आहे। सर्वप्रथम तर तुमच्या न्यूज चॅनलचा मी धन्यवाद करतो की तुमच्या मार्फत सर्व बांधवांना सर्व लोकांना माहित पडेल की ते किती कचऱ्याचा ढीग टाकलाय। दररोज आम्ही जे सकाळी वॉकिंगला येतो आम्ही सर्व लोक गावातनं सर्व की आपल्याला एक शुद्ध हवा भेटली पाहिजे समुद्र किनाऱ्यावर, पण आज डम्पिंग ग्राउंड जो बीएमसी मार्फत जो करण्यात आलाय हे सर्वात खूप वाईट आहे। 2 गावांचा संपर्क पण आहे आमचा, जुहू कोळीवाडा आणि दांडा कोळीवाडा। आता एकमेकांचे आहेत सर्व इकडे तिकडे, त्या तो पण संपर्क तुटला। आता रस्ताच बंद केला, एक गेट पहिला जुनं होतं ते या लोकांनी बंद केलंय, आता हे पण बंद काय झालं काय समजत नाही काय विचार आहे तो पुढचा। त्यांनी पहिला प्लास्टिक बंद करावा जेणेकरून तो नाल्याच्या मार्फत तो समुद्रात येणारच नाही आणि जेणेकरून तो परत तो तुम्हाला उचलला लागणारच नाही। तर तो पहिला प्लास्टिक बंद करावा आणि जो समुद्र साफ करण्यासाठी तुम्ही जो माणसं लावली ना त्यांना व्यवस्थित काम करायला सांगा, जेणेकरून का लोकांना त्रास होणार नाही, आमच्या आरोग्याचा प्रश्न हे स्वच्छ हे होईल, साफ होईल। ते कर्मचारी तुमच्याकडे खूप आहेत, असं नाही की नाही आहेत, फक्त कॉन्ट्रॅक्टरला देऊन तुम्ही असं नका, तुम्ही स्वतः त्या जागेची पाहणी करा, लक्ष द्या, कागदी पत्रावर काम करू नका, ग्राउंड लेवलला तुम्ही उतरा आणि तुम्ही लक्ष द्या। मला हे सांगायचं आहे की बीएमसीला की तुम्ही आहे ना सर्व तर साफसफाई ठेवा आणि आपला जो गणेश उत्सव जो येणार आहे तो मोठ्या उत्सवात आणि साजरा झाला पाहिजे, लोकांच्या आनंदामध्ये गेला पाहिजे, बस हेच सांगायचं आहे बीएमसीला। जोपर्यंत पालिका प्रशासन इथला कचरा साफ करत नाही तोपर्यंत इथली सगळी सत्य परिस्थिती लोकशाही मराठी म्हणून आम्ही दाखवणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।